यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार असून यंदाच्या वर्षी फक्त इयत्ता पहिलीसाठी हा पॅटर्न लागू होणार आहे आणि त्यामुळे पहिल्या फेजमध्ये शिक्षण विभागाकडून केवळ पहिलीच्या वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न लागू असेल, तर पुढच्या वर्षी 2 टप्प्यांमध्ये दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी हा पॅटर्न लागू करण्यात येईल। राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी ही माहिती दिली आहे। तसंच सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही असंही दादा भुसे यांनी स्पष्ट केलं। त्यांची प्रतिक्रिया एकदा पाहूया। येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत। वर्षभर आपण त्याची तयारी करणार, कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। जे विद्यार्थी आता दुसरीला, तिसरीला, चौथीला, पाचवीला जे कोण आहेत, त्याला आत्तापर्यंतचं त्याचं शिक्षण आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये आणि मध्येच त्याचा जर संपूर्ण आपण सगळ्या वर्गांचं जर आपण चेंज केलं तर त्या विद्यार्थ्यांना पण ते अडॉप्ट ते करू शकणार नाही। तर दादा भुसेंच्या याच घोषणेनंतर शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली होती। सीबीएसई सुरू करून एसएससी बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळेंनी केला। सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती सुप्रिया सुळेंनी एका पत्राद्वारे शिक्षण मंत्र्यांना केली। या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली, ती पोस्ट पाहूयात। महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री महोदयांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली आहे। राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे, पण तिच्याकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचं अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला ही अतिशय खेदजनक बाब। या माध्यमातून राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव या सरकारनं आखलेला आहे असं दिसतं। संत सुधारक आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची ओळख या निर्णयामुळे पुसणार तर नाही ना, अशी शंका वाटते। तर हा निर्णय अभिजात भाषा, मराठी, संस्कृती आणि परंपरेला मारक ठरणार आहे। माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की कृपया आपण या निर्णयाचा फेरविचार करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।